मित्रांनो, आज एक फार मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट केवळ त्या महिलांसाठी आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता अगदी वेळेत मिळालेला आहे। आणि अशा सर्व महिलांना आता जानेवारीचा हप्ता देखील म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता देखील मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे आणि लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 2 दिवसांपैकी एका दिवसाला मिळणार आहे। म्हणजेच नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार आहे। आणि हो मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा 2100 रुपयांचा असणार आहे। तेव्हा एकूणच लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आणि आनंदाची अपडेट पुढे आलेली आहे। महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की कोणताही हप्ता असो तो महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच पहिल्या आठवड्यालाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बहुसंख्य महिलांना 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला असेल। डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असेल। मात्र जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळालेले नसतील तर अशा वेळी तुम्ही काय करायला हवे ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपल्याला 2 महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्यायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे तर लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना येणाऱ्या काही दिवसांमध्येच मिळायला सुरुवात होणार आहे। 1 आणि 2 जानेवारीला या हप्त्याचे वाटप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये केले जाणार आहे। तसेच मित्रांनो, काही ठराविक लाडक्या बहिणींना PM घरकुल योजनेद्वारे 1,30,000 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे। तेव्हा त्या ठराविक महिला कोणत्या ज्यांना हे पैसे मिळणार आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम पहिल्या अपडेट बद्दल जाणून घेऊया की जो योजनेचा 7वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे निवडण्यात आलेले आहे। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की शासनाने पहिल्या टप्प्याकरिता एकूण 12 जिल्ह्यांची निवड केली आहे। या 12 जिल्ह्यांतील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1 आणि 2 जानेवारी या 2 तारखांना पैसे मिळणार आहेत। आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर जे जिल्हे राहिले आहेत त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे। मित्रांनो, जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महायुती सरकारने 3 टप्प्यांमध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यांची वर्गवारी 3 टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या अनुसार 1 जानेवारी ते 8 जानेवारी या 8 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे 2100 रुपये जमा करण्यात येणार आहेत। मित्रांनो, आता लगेचच पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। त्या खालोखाल यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि लातूर या 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। 6व्या क्रमांकावर गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे। त्यानंतर उर्वरित 6 जिल्हे म्हणजे बीड, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर मित्रांनो, पहिल्या टप्प्याकरिता ह्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ह्या 12 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा जानेवारी महिन्याचा हप्ता 1 आणि 2 जानेवारीला वर्ग करण्यात येणार आहे। या 2 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणी लकी ठरणार आहेत, कारण नववर्षाची सुरुवात होतानाच सरकारतर्फे मोठे गिफ्ट त्यांना मिळणार आहे। मित्रांनो, अजूनही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे समोर आलेली नाहीत। ती नावे जशी कळतील तसे अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कळवूच। तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट आहे प्रधानमंत्री आवास योजनेची। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मित्रांनो, ही जी योजना आहे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना परवडणारी घरे देण्यासाठी सरकारने सुरू केलेली गृहनिर्माण योजना आहे। योजना नवीन घरे बांधण्यावर तसेच सर्व लाभार्थ्यांसाठी राहणीमानाची चांगली परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान निवासस्थानांचे अपग्रेड आणि नूतनीकरण यावर लक्ष केंद्रित करते। मित्रांनो, घरकुल योजना 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे ते सुद्धा समजून घ्या। मित्रांनो, अर्ज करताना घरकुल योजना 2024च्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन सुरुवात करा। नाव, संपर्क माहिती आणि ईमेल पत्ता यांसारखे मूलभूत तपशील प्रदान करून पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा।
नोंदणी झाली की नंतर पोर्टलवर लॉग इन करा आणि अर्ज भरा. तुमचे उत्पन्न, कौटुंबिक तपशील आणि घरांच्या गरजा याबद्दल अचूक माहिती द्या. मित्रांनो, जी कागदपत्रे तुम्ही अपलोड करताय ती स्पष्ट आणि सुवाच्य असल्याची खात्री करा. फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जी माहिती तुम्ही पुरवली आहे त्याचा एकदा रिव्ह्यू करून घ्या आणि मग अर्ज सबमिट करा. मित्रांनो, ह्या योजनेच्या पात्रता आणि नियम सुद्धा समजून घ्या. पहिली आणि महत्त्वाची अट अशी आहे की अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा. अर्जदार हा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्ष इतके असावे. अर्जदाराचे स्वतःचे किंवा त्याच्या कुटुंबियाच्या मालकीचे महाराष्ट्र राज्यात घर नसावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे. अर्जदाराची स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असावी किंवा त्यांचे स्वतःच्या जागेवर असणारे कच्चे घर पाडून त्याला त्या जागेवर नवीन घर बांधता यावे. अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात अन्य कुठेही सरकारच्या कुठल्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एकदा ह्या योजनेचा लाभ घेतल्यास अर्जदाराला इतर कुठल्याही आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच महत्त्वाची कागदपत्रे जी लागणार आहेत ते म्हणजे 7/12 उतारा, ग्रामपंचायत उतारा किंवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंद वहीवरील उतारा, मालमत्ता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, लाईट बिल, मनरेगा जॉब कार्ड, अर्जदाराच्या बँकचे बचत खात्याचे पासबुक. मित्रांनो, ह्यानंतर लाभार्थ्यांची निवड कशी करण्यात येणार आहे ते देखील समजून घ्या. अर्जदारांपैकी जर काही विधवा असतील, ज्यांच्या घरामध्ये कोणीही कमावत नाही, तसेच पूरग्रस्त अर्जदार असतील, पीडित अर्जदार असेल, कुठल्याही कारणाने झालेल्या दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले असेल तसे कुटुंब, तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब, दिव्यांग व्यक्ती, अशा प्रकारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वाचा असेल, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.